सुना येते घरा मालिकेच्या आजच्या 11 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की राघवने माधवला शिवनाथपासून वाचवलेलं असतं. माधवची इमेज शिवनाथच्या मनातली तशीच्या तशी जपलेली असते. त्यात पद्मा फटाके फोडून दिवाळी साजरा करत असते, म्हणजे आनंद साजरा करत असते. पण तेव्हाच राघव अशी काय त्यांची खरडपट्टी काढतो ना. त्यातच आता उमाला सत्य समजतं तेव्हा उमा राघवची माफी मागते. आता स्वतः राघवने पिऊला वचन दिले की तो आप्पा आणि उमा दोघांनाही घेऊन जाऊन श्रीचं लग्न तिच्यासोबत ठरवणार आहे. आणि बंटी मामा माधवशी बोलत असताना त्याला ओरडत असताना राघव नाही तर माधव दारू पिला होता हे सत्य वेदाला समजतं. ती सत्य जेव्हा शिवनाथला सांगते तेव्हा शिवनाथ स्वतः राघवची माफी मागणार आहे. पण हे सगळं नक्की घडतं कसं ते आपण बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. दारू माधव पिलेला असतो, पण त्याला वाचवण्यासाठी स्वतः राघव खूप मोठी रिस्क घेतो. दारूच्या नशेत शिवनाथच्या समोर तो इतके पेढेचाळे करत असतो ना की मोठ्या मोठ्याने त्या रिक्षाची पप्पीच काय घेतो, आय लव्ह यू रिक्षा म्हणून ओरडत असतो. त्यानंतर तो त्याच्या घराकडे जातो, सांगतो की माझं घर माझं माझं पहिलं प्रेम ठरलं. माझं घर म्हणजे माझं पहिलं प्रेम आणि रिक्षा माझं दुसरं प्रेम, आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. आता ओमाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि शिवनाथच्या तर तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. त्यावेळेला पद्मा विचार करते की पत्ते तर त्या माधवसाठी पिसले होते, मग ह्यो राघव कंचा डाव खेळतोय. मुद्दाम राघव शिवनाथच्या समोर उभं राहून नाटक करतो की आप्पा तुम्ही अ, जास्त नाही आप्पा, ते मित्र भेटले होते ना, मग ते म्हणले की घे थोडी घे, लिटल लिटल, जास्त नाही हा आप्पा, फक्त 4 थेंब घेतले हा. शिवनाथा इतका चिडतो आणि डायरेक्ट राघवचं थोबाडच फोडतो. आता पद्मा, भास्कर आणि रुद्र त्यांना काय, शिवनाथच्या घरी माधवमुळं तमाशा झाला काय किंवा राघवमुळं झाला काय, तमाशा बघायला ते मोकळेच आहेत. त्यांना आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटतात. शिवनाथ राघवला इतका मार मार मारतो आणि ढकलतो तो उमाकडे. उमासुद्धा त्याचं चांगले 2-3 थोबाडे थांबते. बिचाऱ्याची काहीही चूक नसताना फक्त माधवला वाचव, त्याची इमेज घरात जी आहे ती जपण्यासाठी राघवने इतकी मोठी रिस्क घेतलेली असते. तो स्वतः आईबापाचा मार खातो. उमा त्याच्यावरती भडकते की राघव, मी आज तुझ्याकडनं कधी बी असली अपेक्षा केली नव्हती. मला सपनात सुद्धा वाटलं नव्हतं की तू असा वागशील. त्यावर शिवनाथा म्हणतो की मी आता कधीच करू शकत नाही, कारण हा कधी दिवटा सुधारायच्या लायकीचाच नाही. घरातले इतके भडकलेले असतात की रागाने निघून जातात. आता घरात समधे निघून गेल्यानंतर हळूच बंटी मामा माधवला रिक्षातून बाहेर काढतो आणि हळूहळू माधवला भास्कर पद्माच्या डोळ्यांदेखतच घरात गुपचूप घेऊन जातो. राघवने स्वतःची इमेज खराब करून घेतलेली असते, घरातल्यांच्या नजरेतून पार उतरलेला असतो. बिचाऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात, इतकं वाईट वाटत असतं त्याला. आता भास्कर विचार करतो की तायडे, दारू तर तो मोठा दिवटा पेलता ना, मग मार का ह्यानं खाल्ला, नक्की काय चाललंय याचं. त्यावर पद्मा म्हणते की कसं आहे ना, कायऱ्या माधवनं तोडल्या, पण या राघवनं सवताचं तोंड आंबट करून घेतले. या बंधुप्रेम बंधुप्रेम लक्षात येते ना ते टी व्हीत दाखवतं ना, भावासाठी काय पण. अरे जाऊ दे की, ह्या नाही तर त्या पोराचं कुणाचं तरी त्या शिवनाथनं थोबाड फोडलंच आहे की, आपण त्यातच आनंद मानायचा. तो शिवनाथ आज आपल्यासमोर एक मापटं तरी झुकला, यातच काय ते समाधान. भास्कर पुढे पद्माला विचारतो की तायडे, पण आता काय. पद्मा सांगते की आता पुढं काय, अरे दिवाळी साजरी करायची. जेव्हा जेव्हा त्या शिवनाथच्या घराचं दिवाळं निघल तेव्हा तेव्हा आपण दिवाळी साजरी करायची. आणि रुद्राला ती सांगते की रुद्रप्रताप, अहो फटाके आणा, फोडा, आनंद साजरा करा. बिचारा राघव तिथे कोपऱ्यात तोंड घालून रडत असतो. आतमध्ये शिवनाथा आणि उमा इतके हर्ट झालेले असतात. उमा तर बिचारी रडायला लागते.
तिला हे वाटत असतं की राघव चुकलाय, त्याचीच चूक आहे. शिवनाथाची ती माफी मागते की अहो मला माफ करा, मी नेहमी राघवला पाठीशी घालत आले, पण मला कधी बी असं वाटलं नव्हतं की राघव इतकी मोठी चूक करेल. शिवनाथा रागाने चोराचा हात आदळतो. तो सांगतो की दरवेळेस घरातलं शेंडेफळ म्हणून त्याच्या चुका तुम्ही पोटात घालत आलात. जेव्हा तेव्हा मी तुम्हासनी सांगत आलो होतो की त्याला असं पाठीशी घालू नका. बघितलं नवं आज काय झालं ते. दारू पिऊन ताट मानेनं आपल्यासमोर उभा होता. कुठून आले हो एवढी हिंमत? तुमचे लाड, तुम्ही करत होतात लाड त्याचे, डोक्यावर बसवून ठेवला पार. बघितलं ना आज काय गुण उधळले तुमच्या लेकानं. बापाच्या समोर दारू पिऊन उभा राहतो, तुमच्या लाडामुळं बिघडलाय तो. शिवनाथ इतका भडकलेला असतो की सगळा राग तो उमावरती काढून मोकळा होतो. इतक्यातच चोरचोराचे फटाके उडण्याचा आवाज येतो. शिवनाथच्या लक्षात येतं. उमाला तो सांगतो की बघा घ्या, झाली चालू तिकडे दिवाळी. रुद्रने फटाके लावलेले असतात. समोरून राघव नुसता खाऊ का गिळू नजरेनं बघत असतो आणि त्यातच पद्मा भास्कर आसुरी आनंद साजरा करत असतात. आता फटाक्यांचा इतका चोराचा आवाज आलाय, अन्विता, माई, छाया सगळ्यांनाच वाटायला लागतं की आता कोण या येळेला फटाके फोडतंय. छाया बाहेर येते बघण्यासाठी काय झालंय ते. तेव्हा पद्मा भास्करला आनंदाने सांगते की भास्कर, आता जंगी दिवाळी साजरी करायची बरं का, कारण शिवनाथचा पोरगा आज दारू पिऊन आलाय. छाया ते ऐकते. राघव इतका भडकलेला असतो. आतमध्ये जाते. माई विचारतात छाया, नक्की काय चाललंय बाहेर ग? तेव्हा ती सांगते की काय माहिती, तुझ्या पप्पा आणि तुझी ती आत्या ते शिवनाथचं पोरगं कुठले दारू पिऊन आले म्हणून फटाके फोडायला लागलेत. अन्विता आणि छाया तर तेथून निघून जातात. माईंना मात्र टेन्शन येतं, कोण पेलं असेल दारू. तिकडे शिवनाथ इतका हळवा होतो आणि त्यात त्याच्या मनात रागही तुमचत असतो की ती पद्मा आपला पान उतारा कधी करता येईल याच्यात शोधात असते. अशीच एक संधी मला बी दे र खंडेराया. अरे किती दिस असा स्वाभिमान माझा कुणाच्या पुढं तरी घाण ठरणार आहे. एक संधी मला बी दे खंडेराया म्हणून तो प्रार्थना करतो. बाहेर भास्कर मुद्दाम राघवला डिवचतो. दारू तुझा भाऊ प्यायला आणि मार तू खाल्लास, आणि त्याच्यावरती फिदीफिदी हसत असतो. पण राघव आहे तो आग आहे आग. येतो आणि असा काय सडेतोड उत्तर देतो की तुमच्या हद्दीत तुम्हासनी किती बी फटाके फोडायचे आहे तेवढे फोडा, पण त्याची धग आमच्या हद्दीत नाही आली पाहिजे. ओ लांबचे मामा, एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या इथं किती बी फटाके फोडा, किती बी आग लावा, पण त्याची धग आमच्या घरापर्यंत कधी बी पोचणार नाही. कारण त्याची धग मी माझ्या घरापर्यंत कधी बी पोचू देणार नाही. तुमचा एक बी डाव मी साध्य होऊ देणार नाही. राघवने असं सणसणीत उत्तर दिलेलं असतं ना की भास्कर त्याच्यावरती हसत त्याला विचारतो की बापाचा मार खाऊन डोक्यावर परिणाम झालाय वय, लय माजल्यागत बोलू नकच. आवाज ना कानाखाली मला बी काढता येतोय. त्यावर राघव असा काय कडक उत्तर देतो, ओ लांबचे मामा, फटाके फोडून लय आनंद साजरा करतायसा होय. अहो या फटाकण्याची लाज वाटण असा आवाज मला बी काढतो येते की कानाखाली. माणूस कसा बी असला तरी ती माणसाची वय बघून रिस्पेक्ट ठेवायची ही शिकवण आहे आमच्या आप्पांची, नाहीतर आवाज म्या बी काढला असता. आता रुद्र तिकडे भडकतो की त्याच्या बापाचा अपमान केला म्हणून राघवची कॉलर पकडतो. पण राघव आहे तो, म्हणलं ना आग आहे, हिंमत नाही नडायची. पद्मा रुद्रला बाजूला करते आणि त्यालाच सल्ला देते, कशाला उगं त्याच्या नादाला लागतोय. अरे आपल्याला आज शिवनाथच्या घरात जे बघायचं होतं ते बघायला मिळालं की कुठे याच्या नादाला लागतं. चल. इतक्यात बंटी मामा येतो आणि राघव समोरच्यांना भिडतो हे कळता क्षणी उगाच तमाशा कशाला म्हणून बंटी मामा पटकन राघवला आत घेऊन जातो. तिकडे पद्मा, भास्कर, रुद्र तेही निघून जातात. आता काही वेळानंतर जेव्हा उमा जा विचारायला बंटी मामाकडे येते
त्यावेळेला ती त्याच्यावरती वचाकते की काय रे बंटी, राघवसोबत तू गेलता ना मग? अरे मग तो दारू कसा काय प्यायला? सांग की, दे की उत्तर मला. इतका दारूचा इतका वास घुमत असतो खोलीमध्ये, श्री पण येतो. उमा तोंडाला हात लावते आणि विचारते की हे बंटी, अरे दारूचा वास कसा यायला लागलाय खोलीत, सांग की. बंटी मामा आता सगळ्यात मोठा बॉम्ब उमाच्या समोर फोडतो की राघव दारू प्यायला नव्हता, दारू माधव प्यायला होता. माधवने चक्क संस्कार ताब्यावर बसवलेत. ही गोष्टच मुळात उमाला सहन होत नाही. तिच्या काळजाचा ठोका चुकतो. तिला असा काही मोठा धक्का बसलेला असतो ना. उमा विचारते की काय, माधव आणि दारू? जेव्हा ती त्याच्या जवळ जाते, इतका वास घाणेरडा येत असतो की ती तोंडाला पदराने झाकते. इतकी चिडलेली असते ना ती माधववरती. ती विचारते की आणि मग राघव राघव राघवच्या अंगाला दारूचा वास कसा काय येत होता? बंटी मामा सांगतो की अगं तायडे, राघवनं माधवला वाचवण्यासाठी नाटक केलं होतं. म्हणजे दाजींच्या मनात माधवची जी काही इमेज आहे ना, त्याला धक्का न लागाया म्हणून राघवनं फक्त एक नाटक केलं होतं तायडे. उमा इतकी चिडते, त्या माधवच्या अंगावरती हात उगारते, पण तिची हिंमत होत नाही त्याला मारण्याची. ती गदा हलवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते की माधव उठ, अरे उठ, काय करून ठेवलंयस हे. तिला इतका पश्चाताप व्हायला लागतो आता की राघवची चूक नसताना तिने त्याचं थोबाड फोडलं, त्याला इतकं मारलं. शेवटी आईचं काळीज आहे ना उमाचं, कळवणार आपल्या लेकरासाठी. आणि तसंच होतं, तिचं काळीज राघवसाठी इतकं कळवळतं, इतकं तुटतं. बंटी मामाला ती सांगते की बंटी, माझ्या राघवला मी मारलं र. या सगळ्यामुळे उमाला इतका मोठा धक्का बसलेला असतो की थोड्या वेळानंतर ते बाहेर जाते. तेव्हा राघव अस्वस्थ असतो, डोळ्यांमधून अश्रू येत असतात, इतकं वाईट वाटत असतं त्याला. तिथेच उमा येते. उमाला सुद्धा मनात इतकी खंत असते, स्वतःबद्दल इतका राग, इतकी नाराजी असते की काहीही सत्य जाणून न घेता तिने डायरेक्ट राघववरती हात कसा काय उचलला. तिला स्वतःचाच राग येतो आणि स्वतःच्या हाताकडे ती निरखून पाहते. जेव्हा ती राघवजवळ जाते, राघव अस्वस्थ असतो, रडताना दिसतो. पण जेव्हा उमा त्याच्या खांद्यावरती हात ठेवते ना, राघव मुद्दाम पिल्याचं नाटक करायला लागतो. काय आय माफ कर ग मला, ते लिटल पेलो मित्र आलते नव्हते, ते मित्रांना कसं नाही म्हणायचं ना, ते मैत्रीचा सवाल होता. मग थोडी करत कवा जास्तीचे झाले कळलेच नाही मला. आता उमा त्याच्यावरती रागवते की अशी एक तीन ना राघव, तुला नाटक करायची काय गरज आहे? दारू तर माधव पिऊन आला होता ना. राघव धक्क्याने विचारतो काय ते तुला, तू, आणि त्याला काय बोलावं सुचत नाही हा प्रेक्षकांनो. तेव्हा उमा त्याला विचारते की राघव बाळा, किती काळजी करतो रे तू समजायची. अरे हे समज, तुम्हाला आधी का नाही सांगितलं की दारू तू नव्हता पिला? मारलं रे लेकरात तुला मी. आणि ती इतकी रडायला लागते, राघवच्या गळा पडून रडायला लागते, राघव पण रडायला लागतो. किती छान, किती गोड आई मुलाचा क्षण त्याने दाखवलाय ना. खरंच राघव प्रेक्षकांनो मलाही खूप आवडतो हां. आता तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून कळवा नक्की या. उमा आता थोडं त्याच्यापासून दूर जाते आणि त्याला विचारते की काय रे राघव, हे समज तुम्हाला आधी सांगू शकत होता नव्हता? खरंच माझ्याकरतं गोड शेंडेफळ शोभतोच बघ तू, किती काळजी करतो समत्यांची. चल आपण आपासने जाऊन सगळं खरं सांगूयात. पण राघव तिला आता कळ घालतो की आई ऐक की, नका की, अगं आप्पांच्या मनात माधव दादाबद्दल लई आदर आहे ग, तू नका असा काढाय, माझ्यासाठी एवढं कर के आई ऐक की. तेव्हा उमाला इतका अभिमान, इतकं कौतुक असतं राघवचं. ते पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, त्याचं गोड कौतुक करते की खरंच माझं गुणाचे शेंडेफळ आहे ते. आणि ती त्याच्या गळ्यात पडून पुन्हा रडायला लागते.
आताचे अश्रू आनंदाश्रू असतात. इतक्यातच बंटी मामा येतो. आता आई मुलाचा इतका छान बॉन्ड पाहून तोही खूप खुश होतो. तिकडे माईंचं मन अस्वस्थ असतं. माई बंटी मामाला फोन करून विचारतात, काय झालं रे तिकडे समजा, ठीक आहे ना व? बंटी मामा सांगतो की आई, मी नंतर फोन करतो तुला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सर्वजण तयार झालेले असतात. राघव पण तयार होतो. तेव्हा अचानकच माधवला जाग येते. झोपेतून खाडकन जागा होतो, पण त्याचं हँगओव्हर उतरलेलंच नसतं. त्याचं इतकं डोकं दुखायला लागतं. तो अगं आय 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 आय, कसलं डोकं दुखतं या माझं, असं करतो. राघव त्याला आता जा विचारतो की काय रे दादा, याला डोकंदुखी म्हणत नाही ती, ह्याला हँगओव्हर म्हणते ती. मला सांग, कुणी दारू पाजली रे तुला इतकी? माधवला तो क्षण आठवतो. ती दारूची बाटली दिसली, त्याने तू उचलली आणि डायरेक्ट तोंडाला लावली. शिवनाथच्या संस्कारांचा त्याचा विचार न करता डायरेक्ट दारू पिला तो. पण राघवला तो सांगतो की ती ती कोण होती माहीत नाही, पण मला काय बी आठवत नाही बघ राघव. पार डोकं फुटायची वेळ आली आहे माझ्यावरती. अचानक शिवनाथ माधवला हाक मारायला लागतो की चला माधव. तो आता घाबरतो आणि विचार करतो की अप्पा, मला बहुतेक नाश्त्यासाठी बोलवायला लागतील. जातो मी. त्याच्या मागं राघव पण जातो. राघव येऊन आता नाश्त्यासाठी बसतो. शिवनाथला माधव सांगतो की अप्पा, माफ करा की आज उठाया उशीर झाला थोडा. त्यावर आता शिवनाथाला तर सत्य माहिती नसतं. मग तो माधव समोरच राघवला इतका अपमानित करतो, इतका बोलतो की नाही म्हणजे आता डोकं दुखणार, जागरण तर होणारच ना मग. काही लोक रातभर दारू पिऊन उन्हाळक्या करते ती रस्त्यावरती. आता त्यासने आवरायचं तर तुलाच जावं लागणार ना मग शोधाया. उमा आणि श्रीला इतकं वाईट वाटतं राघवसाठी, पण राघव मनातच समाधानी असतो. का तर माधवची जी इमेज होती ती शिवनाथच्या मनात तशीच आहे. ज्या वेळेला माधव सांगतो की आप्पा, मला थोडा वेळ द्या, मी तयार होऊन लगेच नाश्त्यासाठी येतो, ते डोकं दुखायला लागले ना माझं. वेदा अचानक विचारते की काय रे दादा, दारू तर ह्यो दादा पिला होता ना व, मग तुझं का डोकं दुखते या? आता सर्वच जण हक्काबक्का राहतात. शिवनाथ म्हणतो की वेदा, दारू पिल्यानेच फक्त डोकं दुखत नसतंय, जागरण झाल्यावर बी डोकं दुखते आहे ना व. काय लोकांनी समोरच्याचा विचार करत नाही ती, दारू पिऊन दुसऱ्याला मनस्ताप देते ती. माधवला मनात वाईट वाटायला लागतं. माधवला तो सांगतो की जा, जाऊन थोडा वेळ आराम कर, काही गडबड नाही आहे. पण आता उमाला बघवत नाही ना. तिच्या शेंडीफळाला शिवनाथ इतका बोलतोय, सहनच होत नाही तिला. कारण बिचाऱ्या राघवची चूकच नाही आहे ना. आता राघवबद्दल ती काही बोलायला जाणार, शिवनाथ आता तिला अडवतो. उमा सांगण्याचा प्रयत्न करते, पण राघव तिला खुणावतो आणि गप्प बसायला सांगतो. मनातच आता उमा विचार करते की काय करायचं या पोराचं. ह्यो जर असाच वागत राहिला तर हे कसं समजून घेणार या पोराला. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढील भागात मोठा ट्विस्ट झालाय. श्रीसोबत राघव पण पिहूची भेट घेतो. पिहू त्याला ओरडते की प्रेम करणं झेपत नव्हतं तर करायचेच कशाला मग. राघवचा इगो हर्ट होतो. तो तिला शब्द देतो की ओ ताई, उद्या चला, मी माझ्या आईवडिलांना घेऊन तुमच्या घरी येणार आणि लग्नाची रितसर बोलणी करणार. पिहू खुश होऊन विचारते की खरंच? राघव म्हणतो की वचन देतो तुम्हाला म्या. श्रीला इतकं टेन्शन येतं की परत वचन. आता मामा, बंटी मामा माधवला इतकं ओरडत असतो की झेपत नव्हती तर प्यायची कशाला. आणि तेच ऐकते वेदा. वेदाला सत्य समजतं की म्हणजे दारू माधव दादा प्यायला होता. मी आता आप्पासने जाऊन खरं काय ते सांगतेच. आता माधव तिला गप्प बसायला सांगत असतो. शिवनाथ राघवकडे येतो आणि त्याला रिक्वेस्ट करतो की हे बघ, मी हात जोडतो तुझ्या पुढं, हवं तर तुला लिहून देतो, पण तुझ्या आईला मनस्ताप होईल असं काय बी वागू नगस बघ. आजपर्यंत मी त्यांना कधी बी दुखावलं नाही, तू बी दुखावू नगस. तेव्हा राघवला इतकं वाईट वाटतं. पण आता वेदा शिवनाथला खरं काय ते सांगेल का? आणि राघवने माधवला वाचवण्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली हे शिवनाथला कळल्यानंतर तो काय करेल?
पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, सुना येते घरा या मालिकेचे एपिसोड पाहत राहा आपल्या चॅनलवरती. सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका.